हॅलो नमस्कार. तर चला आज आपण बघूया मस्त असा पंचामृत कसं बनवायचं. त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा. तर पंचामृत जे असतं ते मोस्टली ना नैवेद्याच्या ताटामध्ये अगदी कंपल्सरी असतंच चटण्यांच्या साईडला. मग ते पितृपक्ष असो किंवा सणवारं असो किंवा काही असो, पंचामृत हे कंपल्सरी बनतं. तर आज ना मी तुम्हाला आमच्याकडे म्हणजे विदर्भात पंचामृत कसं बनवतात त्याची रेसिपी सांगते. तर इथे मी हे स्क्रीनवर जे साहित्य दिलं आहे ना त्या पद्धतीने आपल्याला सगळं घेऊन घ्यायचं आहे. एक मूठभर चिंच घेतला आहे, त्याहून दुप्पट गूळ घ्यायचा आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, खोबरं, न भाजलेले शेंगदाणे, तीळ, एकदम थोडंसं कारलं, गोडलिंब, हिरव्या मिरच्या, आल्याचा केस आणि एकदम थोडीशी मेथीदाणे घेतलेली आहे. इथे ना मी थोडंसं पाणी कोंबट करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण चिंच घालणार आहोत. बेसिकली आपल्याला चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे, थोडासा घट्टसर, खूप पातळ नाही करायचं आहे. कारण पंचामृत जे असतं ना ते थोडंसं घट्ट असतं चटण्यांसारखं, त्यामुळे काय आहे ना आपल्याला ते खूप पातळ नको आहे. तर आपण ह्याला ना एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास भिजत ठेवूया आणि नंतर ह्याचा आपण कोळ काढून घेऊया. आता इथे ना आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी तेल घेतलं आहे. तेलामध्ये आपण घातलं आहे मोहरी, जिरं. मोहरी छान फुटली आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर गोडलिंब घालायचं आहे. 2 मिनटं जरा गोडलिंबाला होऊ द्यायचं, हलका रंग बदलेस्तोवर, आणि मग हिरव्या मिरच्या घालायच्या. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. फार तिखटवाल्या नाही आहेत पण नॉर्मल तिखट आहेत. थोडासा आल्याचा कीस आहे तो घालायचा आहे. मेथी दाणे घातले, 5-6 मेथी दाणे घेतले, फार नाही घ्यायचं आहे, ते घालायचे आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं फक्त याला परतवून घ्यायचं आहे, हलका मिरचीचा रंग चेंज होतोवर. नाही तर काय आहे ना ते खाताना मिरची कच्ची लागते, त्यामुळे थोडंसं त्याला तळल्यासारखं करून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ना इथे कारलं घालायचं आहे. आता कारलं जे आहे ना त्याचा फक्त एक पतली स्लाईस कापून घेतली होती आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले. फार कारलं आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे. आता जे उरलेले साहित्य होतं आपलं खोबऱ्याचा कीस. आता मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा घालू शकता. शेंगदाणे घालायचे आणि तीळ घातलेलं आहे. आता हे सगळं ना आपण चांगलं परतवून घेऊया थोडा वेळ. फार परतवायची गरज नाही आहे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता बेसिक मसाले घालूया, ज्याच्यामध्ये हळद आहे, लाल तिखट घालणार आहोत आपण, हिरवी मिरची घातली आहे, त्या अंदाजाने लाल तिखट घालायचं आहे, थोडासा काळा मसाला घातलेला आहे आणि धनेपूड घालायची आहे. आता ना हे मसाले घालून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो निघून जायला हवा म्हणून. आता हे परतवून झाल्यानंतर याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट जो आहे तो फार नाही घातला आहे, मी फक्त 1 टेबलस्पून घेतला होता छोटासा, तो घालायचा आहे. नंतर काय होतं त्याने खूप घट्टपणा येऊन जाईल, मग तो एकदम नंतर घट्ट होईल आहे. तर आपल्याला ते फार पण घट्ट नको आहे आणि फार पातळ पण नको आहे, म्हणून एकदम थोडासा घालायचा आहे. आता हे सगळं घातल्यानंतर ना चिंचेचा कोळ घातला आहे, जो अर्ध्या कपाला थोडा जास्त भरला होता तो ह्याच्यात मी घातला आहे. आणि जेवढा चिंचेचा कोळ असेल ना त्याच्याहून थोडासा जास्त आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ आहे ना मी अख्खा घातला आहे, हा लगेच वितळून जाईल आहे. तुम्ही हवा असेल तर किसून पण घेऊ शकता. थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हा गूळ आपला वितळून घ्यायचा आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी चिंचेचा कोळ ठेवला होता ना त्याला थोडासा चिकटला होता, म्हणून मी एकदम हलकं 2 चमचे पाणी घेऊन ह्याच्यात घालणार आहे. आणि आता ह्याला आपण उकळून घेऊया, शिजवून घेऊया. हे बघा आपला गूळ छान वितळला आहे आणि गूळ वितळल्यानंतर फक्त एक 2 ते 3 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचा आणि आपला हा पंचामृत बनून तयार झाला आहे. एकदम मस्त असा चटपटीत लागतो, खायला पण खूप छान लागतो. आंबट गोड सगळ्या प्रकारचे रस ह्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने हा पंचामृत बनवला आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. थँक्यू.